नितेश पतंगे ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज डे 3 आहे आणि आजच्या पूर्ण दिवसामध्ये आम्ही दोन गोष्टी कव्हर करणार आहे। एक तर डॉल्फिन शो आहे आपल्या इकडे आणि दुपारच्या नंतर आम्ही जाणार आहे डेझर्ट सफारीला। तर सध्या मी तुम्हाला दाखवतोय डॉल्फिन शो, चला तुम्ही पण एन्जॉय करा। इकडे एंट्री करताना आमच्याकडे ऑलरेडी तिकीट होतं, पण सगळ्यांकडनं 5 दिराम घेतलेले आहेत तिकडे। ते मला माहिती नाही का घेतले, पण आम्ही दोघांचे 5 म्हणजे 10 दिराम दिलेले आहेत। माझं तिकीट असतानाही पण आम्ही बघितलं हे आमच्याकडे नाही, सगळ्यांकडनंच घेत होते। मित्रांनो, दुपारचे वाजले 3:30 आणि आता आम्ही चाललोय डेझर्ट सफारीला। लकीली डेझर्ट सफारी मध्ये आज आम्ही आलेलो आणि गेल्या बरेच दिवस झाले इकडे सांगत होते की वादळ वारा येणार नाही आणि आज नेमकंच इकडे वादळ वारा सुटलेला आणि ऊन काहीच नाही आणि फुल लॉन धमाल आणि क्लायमेट तर एकदम भयंकर झालाय। बघा, दाखवा। फायनली आमच्या इकडे डेझर्ट सफारी पूर्ण झालेली आहे आणि एक ऑनेस्ट रिव्ह्यू देतो इकडे मी तुम्हाला। तुम्ही इकडे येत असाल तर प्रीमियम आणि VIP जे काय असेल ते घेऊ नका, काही गरजेचं नाही। इकडचं फूड ओके प्रीमियम मध्ये आम्ही घेतलेलो आणि एक्स्ट्रा चार्ज आम्हाला द्यायला लागला। आमचं नॉर्मल स्टँडर्ड होतं, आम्ही प्रीमियम मध्ये अपग्रेड केलं, पण ठीकठाक होतं, एक्सपिरियन्स एकदम वाव नव्हता। अदरवाईज तुम्ही काय करा, इकडे या स्टँडर्ड घ्या आणि बाहेर जाऊन 100 मध्ये तुम्ही जेवण करा, ते एकदम जास्त बेटर आहे आणि पैसा वसूल आहे। हे म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, बाकी तुम्ही स्वतःहून बघू शकता। आजचा इकडे डे संपलेला आहे आणि सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या तर काय नाही ऑफ आहे, काय करता येईल तर नक्कीच सांगू तुम्हाला। तोपर्यंत गुड नाईट।